अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले वैनगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 24 कामगारांच्या निधी वाटपाच्या प्रकरणात आता प्रशासन स्वतःच बुचकळ्यात पडले आहे। पैसे घेण्याचा अधिकार 24 कामगारांचा असून देखील त्यांना पैसे द्यायचे कसे या प्रश्नावर सध्या प्रशासन बुचकळ्यात पडले आहे। 5-6 दिवसांपूर्वी भंडाऱ्याच्या साखर कारखान्यातील 24 कामगारांच्या निधी वाटपाच्या प्रकरणात कामगारांनी वाटपाच्या यादीवर आक्षेप नोंदवला होता आणि जिल्हाधिकारी महोदय यावर न्याय निवाडा करतील आणि 24 कामगारांच्या निधी वाटप प्रकरणाचा मार्ग मोकळा करतील अशी आशा कामगारांना होती। परंतु औद्योगिक कोर्टाकडून त्यांना मिळालेल्या यादीमध्ये काही कामगारांची नावे वगळण्यात आली आहेत, परंतु सुप्रीम कोर्टातून आलेल्या यादीत या सर्वांची नावे समाविष्ट आहेत, ज्याची माहिती कामगारांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी कामगारांना आश्वासन देत असे म्हणाले की या प्रकरणात सुप्रीम कोर्टातून कायदेशीर मत घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु या प्रकरणाला इतका वेळ लागत असल्यामुळे प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देत प्रकरणाला थकीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, असं कामगारांचं मत आहे। आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटलो। आम्ही ॲक्च्युली जी वाटपाची लिस्ट होती त्याच्यावर ऑब्जेक्शन नोंदवलं होतं एक 5-6 दिवसापूर्वी आणि आम्हाला अशी आशा होती की कलेक्टर साहेब त्याच्यावर नक्कीच न्याय निवाडा करतील आणि या 24 कामगारांचे जे पेमेंट आहे पहिलेपासून जे थकीत पेमेंट आहे ते यांना कुठे ना कुठे त्याच्यासाठी मार्ग मोकळा करतील। पण आता असं जाणवलं आम्हाला की कोर्टाने जी त्यांना लिस्ट दिलेली आहे ती एक्झिबिशन 45 प्रमाणे दिलेली नाही आहे आणि एक्झिबिशन 45 म्हणजे साखर कारखान्याने वैनगंगा साखर कारखान्याने तयार केलेली ओरिजिनल लिस्ट, ज्याच्यावरती इंडस्ट्रियल कोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत या कामगारांनी लढा दिला आणि त्यात त्या सगळ्यांची नावं आहेत 672 कामगारांची। त्यामुळे आता त्यांना आम्ही ते वारंवार ही गोष्ट सांगितली, पण त्यांनी सांगितलं की यांचे त्यात नावं वगळले आहे। त्याच्यामुळे आता ते यांना आम्ही वाटप करू शकत नाही, याच पद्धतीने त्यांनी आम्हाला एक ओपिनियन दिलं आणि सरळ त्यांनी सांगितलं की आता आम्ही या सगळ्या तुमच्या ऑर्डरवरती सुप्रीम कोर्टामधनं लीगल ओपिनियन आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याच्यामुळे आम्ही ते म्हणजे तुमचं ऑब्जेक्शन आहे, परत तुम्ही दिलेले आम्हाला जे कागदपत्र आहेत किंवा तुम्ही जी आम्हाला माहिती पुरवलेली आहे त्याच्यावर आम्ही लीगल ओपिनियन घेतो आहे सुप्रीम कोर्टातनं आणि ॲट द सेम टाईम ते बहुतेक हायकोर्टातही घेत असतील। तर त्यांनी त्या पद्धतीने आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला आता असं वाटतं आहे की बुवा प्रशासन कुठे ना कुठे म्हणजे ते त्यांच्या जीवनाशी निगडीत नसल्यामुळे ते कुठे ना कुठे उडवाडीचं उत्तर देत आहे आणि त्या गोष्टीमध्ये त्या पद्धतीने काम करत नाही आहे ज्या पद्धतीने प्रशासनाने करायला पाहिजे, कारण प्रशासनच प्रत्येक सामान्य माणसाकरता अगदी सामान्य कामगारांकरता आहे असं त्यांना कोण जाण करून दिला तर याच्याबद्दलही विषय पडलेला आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये 650 लोकांचं असताना कशा पद्धतीने वर्क केलं जात आहे? सुप्रीम कोर्टामध्ये या 672 कामगारांचं म्हणजे ह्यात हे 24 जे सुटलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांचे नावं आहेत। पण ही गोष्ट वारंवार प्रशासनाच्या किंवा इंडस्ट्रियल कोर्टाच्या लक्षात येत नसल्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की हे सुटलेले आहे। पण आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही एक्झिबिशन 45 फक्त एकदा चेक तर करा। ते म्हणतात आहे अमाऊंट मिसिंग आहे, ठीक आहे, अमाऊंट जर मिसिंग असेल पण त्याचे नावं आहे ना त्याच्यात, अमाऊंट मिसिंग असेल तर त्यात जो अमाऊंट आलं होतं ते सगळ्या 672 समान वाटप व्हायला पाहिजे होतं। जे मिसिंग अमाऊंट आहे परत आलं असतं, परत 672 वाटप झालं असतं। आता यांनी आपल्या मोनोपोलीप्रमाणे असा न्याय होत नाही ना, कारण 672 कामगारांमध्ये आहे, समजा उद्या जर हे 2 अमाऊंटमध्ये पेमेंट आलं असतं 13,89,00,000, पहिल्यांदा 6 करोड आले असते, दुसऱ्यांदा अजून काय आले असते, तर मग तेव्हा काय पहिल्या 100 वाटप थोडी झाला असता, नक्कीच तो 50-50% सगळ्यांनाच झाला असता। तर मग आमचं तेच म्हणणं होतं, सर कुठे ना कुठे यांच्यासोबत अन्याय होत आहे, तुम्ही याच्यामध्ये जातीने लक्ष द्या। तुम्हाला जिथे कुठे ऑब्जेक्शन नोंदवायचं असेल तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवा आणि प्रॉपर याच्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा जे तुमच्याच हातात आहे, कारण तुम्हालाच करायचं आहे। मला सांग, यांना जर पैसे नाही मिळाले तर सुप्रीम कोर्टात याच्यानुसार आदेशनुसार कोर्ट ऑफ कंटेम्प्टची कारवाई 100% सर याच्यात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट बसतो, पण आम्हाला त्या विषयात याच्यासाठी जायचं आणि ती एक्स्ट्रीम पोझिशन झाली। आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही हे करू नका, कारण तुम्हाला हे अधिकार सुप्रीम कोर्टाने दिले वाटपाचे आणि तुम्ही पण त्याच्यात लीगल कुठे ॲडवाईस घेऊन, कारण हा कामगारांचा पैसा कामगारांपर्यंत गेला पाहिजे, त्याच्यात त्यांचाही काही हेतू नाही आहे, ना कलेक्टरचा हेतू आहे ना कोणत्या कलेक्टर ऑफिसचा हेतू आहे। त्यांनी फक्त ते जीव काढून राहिले की बा आपल्या कामापासून जसं काम करायला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी ते करून नाही राहिले। त्यांना या गोष्टी वारंवार सांगतो त्याच्याकडे ते लक्ष देऊन नाही राहिले। वेळ काढूपणा होत आहे, ते प्रशासनाला शोभत नाही। ते एखाद्या राजकारणाला शोभू शकते पण प्रशासनाला शोभत नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे। ऐसे ही खबरों के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। साथ ही हमारे फेसबुक और इंस्टाग्राम अकाउंट को लाइक करें।